नमस्कार मैत्रिणींनो. इथे कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग चालू आहे. इथे कटोरीला टक्स मारून घेतला आहे आणि इथे कटोरी आणि साईड पार्ट जोडून घेत आहे. इथे कधीही कटोरी आणि साईड पार्ट जोडून घेतल्यावर वरतून थोडंसं नख मारून घ्यायचं, त्याच्यामुळे बरोबर फिनिशिंग येते. इथे योकपट्टी जोडून घेत आहे. अस्तर सगळे आधी जोडून घेतलेले आहेत. हे योकपट्टी जोडून घेतली, वरतून दाबटीप देत आहे. आता हे अशाच प्रकारे दुसऱ्या साईडचा पार्ट तयार करून घ्यायचा आहे. इथे बटन काचपट्टी लावते. हे बटन पट्टी आणि काचपट्टी लावून झाली. हा मापाचा ब्लाऊज आहे. वरती गळ्याला थोडंसं आपण बरोबर करून घ्यायचे. पायपिंग करण्याच्या अगोदर जोडून बघायचे, थोडं कमी जास्त असेल तर बरोबर करून घ्यायचे. हा पाठीच्या भागाला मी टक्स मारून घेतले. इथे शोल्डर जोडून घेते. आता दोन्ही साईडने शोल्डर जोडून घेतलेले आहेत. इथे पायपिंगसाठी बाही लावण्याच्या अगोदर मी पायपिंग इथे करून घेतली आहे. पाहू शकता, छान एकदम फिनिशिंगमध्ये आली आहे. हे बाहीला अस्तर जोडून घ्यायचे. अशाच प्रकारे दोन्ही बाहीला अस्तर जोडून घेतले आणि बाही लावून घेतली. साईड पार्ट जोडून घेऊन फिटिंगची शिलाई 3 किंवा 4 शिलाई साईडला मारायच्या. हे झाले कटोरी ब्लाऊज तयार. कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.